तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या 2-3 महिन्यानंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये. मामाने बोलवलं तर म्हणे आपल्याला टमाट्याला तार बांबू करायचे. मग काय भाऊ आणि मी आलो डायरेक्ट मामाच्या माळ्यामध्ये आणि या डोंगरावरती कायम दुःख राहतं आणि मामाने आल्या आल्या आपल्या खांद्यावरती पिना दिल्या म्हणे आता चलो. मग इथं आल्याच्या नंतर मामान त्यांनी लगेच खड्डे खणायला घेतले कारण आपल्याला इथं लावायच्या पिना. मग खड्डे खणायचे झाल्याच्या नंतर मामा म्हणे आपल्याला इथून बांबू व्हायचे इथपर्यंत. मग लगेच आपल्या भावाने केली बांबू व्हायला सुरुवात. म्हटलं चला आता आपण पण जाऊ. मग मी पण आलो इथं बांबू व्हायला आणि इथं म्हटलं आता एखादा छोटा गठ्ठा दिसेल ना तो उचलायचा म्हणजे कमी जड लागल. मग बांबू वाहून झाल्याच्या नंतर लगेच आम्ही बांबू उभे करायला सुरुवात केली. मामा ते खणत होते तिकडे पारीने खड्डे आणि मी लावत होतो बांबू. मग अर्ध्या वावराचे बांबू लावून झाले आणि पप्पा पण आले होते ना, आमची पण भरपूर जिरली होती. मग नंतर मामा म्हणे की चला पोरांनो आता आपण घरी जाऊ, बाकीचं काम उद्या बघू. म्हटलं मामा तुम्ही एकदम माझ्या मनातलं बोलले, तर चला आता आपण भेटू 2-3 दिवसानंतर ब्लॉग मध्ये परत एकदा.